श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जय या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. महागडे फेस सिरम विकत घेऊन पैसे खर्च करण्याची आता गरजच नाही आहे, कारण मी आज तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं एक अप्रतिम फेस सिरम दाखवणार आहे. फक्त काही साध्या गोष्टी वापरून ते तयार होणार आहे. तर ते कसं करायचं हे आता आपण बघूया. इथे घेतला आहे मी 2 चमचे ॲलोव्हेरा जेल. ॲलोव्हेरा जेल आपल्या स्किनला हायड्रेट तसं मॉइश्चराईज ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आता थोडा मोठा छोटा चमचा झाला असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्याला इथे 2 चमचे ॲलोव्हेरा जेल घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे 8 ते 10 दिवसाचंच बनवून ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायचं आहे. त्याच्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल. व्हिटॅमिन ई कॅप्सूलसुद्धा आपल्या स्किनला हायड्रेट आणि हेल्दी ठेवण्यास मदत करते. तर इथे मी 2 ते 3 इव्हियॉन कॅप्सूल घेतलेले आहे. आणि इव्हियॉन कॅप्सूल तुम्ही नेहमी घरी ठेवा. तुम्हाला फेस पॅकमध्ये किंवा हेअर ऑइलमध्ये नेहमी यूज करू शकता तुम्ही त्याचा. अशा प्रकारे मी 2-3 इव्हियॉन कॅप्सूल त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2-3 थेंब लिंबाचा रस. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काळे डाग वगैरे असेल ते स्वच्छ करते आणि स्किनसुद्धा स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तर आता हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला थोडीशी अगदी तुरटी, चिमूटभर तुरटी टाकायची आहे. आणि ही तुरटी मी नेहमी सांगते की मी शुद्धीकरण केलेलं आहे. तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल, बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते. तुरटी आपली स्किन टाईट करते. त्याच्यानंतर जे आपल्या चेहऱ्यावरती काळेपणा किंवा पिगमेंटेशन आलं असेल ते सुद्धा कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अगदी थोडीशी टाका आणि ज्यांना सूट होत नाही त्यांनी स्किप केली तरीही चालेल. आता हे चारही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याजवळ कॉफी बीटर असेल तर त्याने करा, कारण माझ्याकडे कॉफी बीटर आहे तर मी त्याने मिक्स करत आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा व्यवस्थित मिक्स करू शकता किंवा सरळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं छोट्या पॉटमध्ये, ते सुद्धा चालेल. पण हे चारही साहित्य छान मिक्स झाले पाहिजे. पहा तुम्ही किती सुंदर आपलं हे फेस सिरम तयार झालेलं आहे. आपण मगाशी 2 टाकल्या होत्या, पण आता मी परत 2 टाकत आहे की जेणेकरून आपलं जे हे फेस सिरम आहे ते अजून सॉफ्ट होईल आणि आपल्या स्किनसाठी अजून फायदेशीर होईल. त्यामुळे याच्यामध्ये टाकले आहे मी आता 2 इव्हियॉन कॅप्सूल आणि परत छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं. आणि याला बाहेर न ठेवता फ्रीजमध्येच स्टोअर करायचं. जास्त दिवसाचं बनवायचं नाही आपल्याला, 8 ते 10 दिवसाचंच. आणि रोज रात्री कंटिन्यू लावायचं आहे आपल्याला, एकही दिवस स्किप करायचा नाही. पण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असेल त्यांनी पॅच टेस्ट नक्की करा. आणि ज्यांना सूट होत नाही त्यांना मी आधी पण सांगितलेलं आहे की तुरटी तुम्ही स्किप करू शकता. आता हे व्यवस्थित मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. तुम्ही बघू शकता छान फेस सिरमसारखं वाटत आहे अगदी. तुम्ही मार्केटमधले हजारो रुपयाचे फेस सिरम आणाल तरीही तो एवढा इफेक्टिव्ह राहणार नाही, एवढं हे आपला घरगुती फेस सिरम इफेक्टिव्ह आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे आणि आपल्या हातावर आणि स्किनलाच इतकं सॉफ्ट वाटतं आहे हे की तुमची स्किन खूप सुंदर होईल. तुम्ही हे सिरम चेहऱ्याला तर लावाच, पण तसंच हाताला सुद्धा लावा. तुमची हाताची स्किनसुद्धा सॉफ्ट आणि मुलायम होईल. तर आता अशा प्रकारे हे मी भरून ठेवलेलं आहे. आणि चेहऱ्याला कसं लावायचं हे मी सांगते तुम्हाला. रात्री चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रात्री तुम्ही ड्रॉपरनी लावा किंवा कॉटननी लावा किंवा हातावर घेऊन असं तुम्ही हातावर घ्यायचं आणि छान आपल्या चेहऱ्याला त्याची मसाज करायची. जसं आपण कुंकुमादी तेलाची किंवा खोबऱ्याच्या तेलाची छान चेहऱ्याला मसाज करतो त्याचप्रमाणे याचीसुद्धा मसाज करायची. तुम्हाला ज्या ज्या फेस योगाच्या स्टेप्स येत असतील, फेस मसाजच्या स्टेप्स येत असतील त्या तुम्ही करायच्या आणि छान त्याला चेहऱ्याला मसाज करायचं, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन
व्यवस्थित आणि रात्रभर आपल्या चेहऱ्याला तसंच राहू द्यायचं आणि सकाळी उठून स्वच्छ थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा. तुम्हाला 8च दिवसात फरक पडेल. तुमच्या चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स, काळे डाग, पिगमेंटेशन हळूहळू कमी होण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे अगदी घरच्या घरी आपलं हे फेस सिरम तयार आहे. वापरण्यापूर्वी थोडंसं हातावर लावून पॅच टेस्ट नक्की करा. तुम्हालाही अशा घरगुती स्किन केअर टिप्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.